देशभरात हवामानात सध्या मोठे बदल होताना दिसत आहे आणि आता भारतीय हवामान विभागानं अत्यंत गंभीर इशारा दिला आहे। पुढील 72 तास देशात अत्यंत महत्त्वाचे असणार असून तब्बल 17 राज्यांमध्ये जोरदार वादळ, मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा धोका वर्तवण्यात आला आहे। काही भागांमध्ये वादळी वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 90 किलोमीटर पर्यंत जाण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि नागरिक दोघांचीही चिंता वाढली आहे। IMDच्या माहितीनुसार देशातील अनेक भागांमध्ये हवामानाचा पॅटर्न अचानक बदलत आहे। काही राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट सुरू असताना काही भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे देशभरात एक प्रकारचं दुहेरी संकट निर्माण झाल्याचं चित्र आहे। काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये आलेल्या चक्रीवादळाने मोठं नुकसान केलं होतं। मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे 100हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागानं दिलेल्या या इशाऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे। महाराष्ट्रातही परिस्थिती गंभीर बनताना दिसत आहे। विदर्भात उष्णतेचा प्रचंड कहर सुरू आहे। ब्रह्मपुरी येथे तब्बल 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत। वर्धा, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नागपूर, गडचिरोली आणि अकोला जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। दुसरीकडे कोकण आणि मराठवाडा भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। हवामानातील या अचानक बदलामुळे शेतकरी, प्रवासी आणि सामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे। नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका लहान मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचं समोर आलं आहे। उष्णतेमुळे सर्दी, ताप, खोकला, उलट्या, जुलाब आणि न्यूमोनियासारख्या आजारांमध्ये वाढ होत आहे। डॉक्टरांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। अकोल्यातही नवतपा सुरू झाल्यापासून उष्णतेचा कहर वाढला आहे। दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले दिसत आहे। गरम वारे आणि प्रचंड उकाड्यामुळे नागरिक घराबाहेर पडणं टाळत आहेत। दरम्यान हवामान विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। अत्यावश्यक कामांशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावं आणि सुरक्षित ठिकाणी राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे। पुढील 72 तास देशासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून प्रशासनही सतर्क झालं आहे।